सप्तपदी. हा कोण तिला घटस्फोट देणारा? म्हणजे माझ्या मुलीने आयुष्यभर ह्याच्या तालावर नाचत राहील. शून्य किंमत करतो माझ्या मुलीची. आता खबरदार पुन्हा तू तुझ्या सासरी गेलीस तर. हो बाबा, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, मला असं वागून नाही चालणार. माझ्या नंडेला, माझ्या सासऱ्यांना माझ्या आधाराची गरज आहे. आणि हे जरी असं म्हणत असले तरी मी ते मान्य करायला हवं ना. मला खात्री आहे त्यांना पुढे जाऊन नक्की पश्चाताप होईल. देव परीक्षा बघतोय माझी. पण यावेळेला मी माघार घेणार नाही. अहो, तुम्ही शांत राहा. तुम्ही दोघं माझ्या बरोबर राहा. हे देवा, किती लोकांच्या किती गोष्टी कानावर यायच्या माझ्या. अमकीच्या नवऱ्याने जाळून मारण्याचा प्रयत्न केला, धमकीच्या नवऱ्याने हुंड्यासाठी चटके दिले, कोणी बायकोच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, तर कोणी लग्न करून बायकोला बायकोचा दर्जाच दिला नाही. ऐकून कासावीस व्हायची मी. वाटायचं अशी वागतात माणसं. पण आता हे सगळं माझ्याच मुलीच्या बाबतीत घडलंय. देवा, कसं सहन करायचं रे हे सगळं. अगं, आधी का नाही सांगितलंच ग? ए विद्या, अगं तू बोललीस तर कळेल ना आम्हाला. सांग बाळा, माझी शपथ आहे तुला, सांग बरं. काय सांगू आई? माझं यांच्याशी लग्न झालं असलं तरी आई, ही नाती मनाने जुळायला लागतात. त्यासाठी ती मनाने मान्य करावी लागतात. आपल्या माणसाला जपावं लागतं. पण मला हे असलं काहीच नाही मिळालं. मला मिळाला तो दुस्वास, अपमान, हेटाळणी. अडगाईच्या खोलीतल्या जुन्या वस्तूसारखी राहिले मी मुंबईला. मी माझ्या कर्तव्यात, कामात कुठे काही कमी पडू दिलं नाही. तरी माझं नशीब. नाही, नशिबाला दोष देऊन आयुष्य सुखाने जगता येत नाही ना. ते जगायचंय कोणाला? कंटाळा आलाय मला जगायचा. आई, खूप स्वप्न उराशी बांधून गेले होते ग मी मुंबईला. पण त्यांनी माझा बायको म्हणून स्वीकारच केला नाही. ते मला त्या योग्यतेची समजतच नाही. आणि हे त्यांनी चार चौघात बोलून दाखवलं. खूप त्रास झाला, तरी मी सहन केलं. मला वाटलं एक स्त्री म्हणून तरी ते माझ्याकडे बघतील. पण त्यांनी कधी माझ्याकडे प्रेमाने बघितलं नाही, का चार प्रेमाचे शब्द सुद्धा स्वतःहून बोलले नाही. माझ्या स्त्री भावनेचा सुद्धा अपमान केलाय आई त्यांनी. आई, मी अजूनही कुमारिका आहे. हाय विद्या. अरे भास्कर, कधी आलास? हा काय, आत्ताच येतोय. पण काय ग विद्या, तुझ्या चेहऱ्यावर बरीचशी प्रश्नचिन्ह दिसत आहेत. नाही, काही कारण नाही, पण तरीही आहेत.
म्हणजे बरीच कारण आहेत. असू दे, काही हरकत नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये प्रश्नचिन्ह असावीत. खरं म्हणजे ज्या माणसामध्ये जगण्याची जबरदस्त ईर्ष्या आहे आणि संघर्ष करण्याची बरीच ताकद आहे ना, त्याच माणसांच्या आयुष्यामध्ये प्रश्नचिन्हांचा सुकाळ असतो. अगं, संघर्ष आणि जगणं हे दोन समानार्थी शब्द आहेत. असू दे, बघूया त्या प्रश्नांचं काय करायचं ते. हा गजरा घे. तुला फुलं खूप आवडतात ना? शाबास. आता काय माहितीये का, म्हणजे चेहऱ्यावर काळजी दिसते, पण आतमध्ये कुठेतरी संघर्ष करण्याची थोडीशी ताकद सुद्धा दिसते. भास्कर प्लीज, मी खूप अस्वस्थ आहे. मला काहीही बोलायची इच्छा नाहीये. ओके, काही हरकत नाही. तुला सांगावंसं वाटलं की मला सांग. विद्या, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला असं वाटत असतं की आपण ज्याच्यावर प्रेम करतो आहोत ना, तो माणूस आपली साधी दखल सुद्धा घेत नाही, आपल्याला काडीची किंमत देत नाही. पण तसं नसतं. कारण ज्यावेळी सहवासातनं प्रेम निर्माण होतं ना, त्यावेळी त्या प्रेमाची मुळं आतवर रुतलेली असतात. एकमेकांना समजून घेत ज्यावेळी प्रेम निर्माण होतं, त्यावेळी एक सशक्त नातं आकार घेतं. मुंबईला काय झालं? माझ्या आत्मसन्मानाच्या चिंधड्या झाल्यात. सतत अपमानित व्हायला लागते. त्यांच्या घरात, त्यांच्या मनात माझ्यासाठी जागा नाहीये. आणि तरीही जबरदस्ती मी त्या घरात राहते. अपमान सहन करते, वाईट वागणूक मिळते मला, खेडवळ, गावंढळ म्हणून मला डागण्या दिल्या जातात. हे खूप विद्वान आहेत, लेखक आहेत. त्यांची उठ बस मोठ्या माणसांमध्ये. ह्या सगळ्यात मी कुठेच बसत नाही. फक्त लग्नाची बायको आहे म्हणून किती दिवस मी त्या घरात राहू? उद्या ह्यांनी मला जर घरातनं काढून टाकलं तर? करेक्ट. विद्या, आता मला तुझ्या मानसिक अवस्थेची पार्श्वभूमी समजली. अर्थात मला थोडीशी कल्पना होतीच. विद्या, मला अगदी खरं मनापासून सांग, तुला माधव बरोबर जगायचंय ना? हा काही प्रश्न आहे का? हा, मग आता या प्रश्नातून अनेक प्रश्न निर्माण करण्याचा मूर्खपणा करू नको. ऐकून घे. विद्या, आपल्याला जर का यशस्वी व्हायचं असेल ना, तर आपल्याकडे सदैव पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हवा. कुठलाही विचार हा नेहमी सकारात्मकच हवा. मी हे करणार, मी हे करू शकतो किंवा करू शकते, हे असंच होणार, मला जसं हवं तसं मी सगळं करून घेऊ शकते, माधवला माझी गरज आहे हे मान्य करावंच लागेल. सतत हेच विचार तुझ्या मनामध्ये आले पाहिजे. विद्या, आता एका प्रश्नातून अनेक प्रश्न निर्माण करण्याचा मूर्खपणा करू नकोस. अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे मी लाचार आहे, मी अगतिक आहे, मी अशिक्षित आहे, माधवनी मला सोडून दिलं तर माझं आयुष्य संपून जाईल, हे असले फालतू विचार मनातून काढून टाक. सदैव पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. जगण्याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन सदैव सकारात्मक हवा. मी हे करू शकते, हे माझ्यामुळेच होणार, माधवला माझं अस्तित्व मान्य करावंच लागणार, हे असले विचार सदैव मनामध्ये घोकत ठेवायचे. विद्या, एक अतिशय महत्वाची गोष्ट तुला सांगते. आपला आत्मविश्वास आपल्या डोळ्यांमध्ये इतका जबरदस्त दिसला पाहिजे की समोरचा माणूस पाहता क्षणी साधारला पाहिजे. हे सगळं खूप कठीण आहे. मान्य आहे, कठीण आहे, पण अशक्य नाहीये विद्या. अगं, ज्या माणसाच्या मनामध्ये तुझ्यासाठी अजिबात स्थान नाहीये, त्या माणसावर त्याच्याच घरात तू अधिकार गाजून आली ही गोष्ट विसरलीस? मग घाबरतेस का अशी? विद्या, आता एक मनाशी संकल्प कर, मी अजिबात माघार घेणार नाही, कुणालाही घाबरणार नाही. संकल्प कर, माधव मला कसा स्वीकारत नाही हेच मी बघते. अगं, बघशील तूच, काही दिवसांनी माधवच तुझ्या मागे येईल. विद्या, मला वचन हवंय तसं तुझ्याकडून. कमॉन, वचन हवंय. काय विद्या, विचार पक्का झाला?
झाला. हा विद्या, तुला एक गोष्ट सांगतो. आपण नेहमी विचार कसा करायचा असतो माहितीये का, की आपल्याला या जगाची गरज नाहीये, जगाला आपली गरज आहे. सदैव असा विचार पाहिजे आपला. एक तुला सूत्र सांगतो. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. हे सूत्र नेहमी लक्षात ठेव. ज्या माणसामध्ये आत्मविश्वास आहे ना, तो त्रिखंडावर राज्य करू शकतो. तुझी चूक तुझ्या लक्षात येते का? मी काय चुकले? अगं आता मला सांग, माधवला जशी बायको हवी तसं होण्याचा तू एकदा तरी प्रयत्न केलास? हीच तुझी चूक आहे. विद्या, एक गोष्ट लक्षात घे. अशी एक म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. इथे तर निंदक तुझ्या घरी आहे. किती मोठी गोष्ट आहे हा. अगं जो निंदक असतो ना, तोच आपला उत्तम प्रशंसक होऊ शकतो. फक्त आपल्यामध्ये तेवढा आत्मविश्वास हवा आणि तेवढे कष्ट करण्याची तयारी हवी. आता मला सांग, माधवला तू खूप शिकावंस, ज्ञानी व्हावंस, चार चौघांमध्ये वावरताना तुझ्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास असावा असं जर का वाटत असेल तर त्यामध्ये त्याची काय चूक आहे? अगं असा नवरा असणं खरं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. तो तुझा खरा हितचिंतक आहे. खरंय तुझं. खरंच खरंच मी खूप शिकणार आहे, खूप अभ्यास करणार आहे, टापटीप राहणार आहे आणि वागण्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास ठेवणार. That's like a good sister. बरे बघ, ही काही नवीन पुस्तकं आणलीत मी. काय सांगून काय गेलाय भास्कर तुला? तेव्हापासून काहीतरी वाचत असतेस, लिहित असतेस. कसला अभ्यास चालला एवढा? माझ्या नवऱ्यापर्यंत पोचायचा हा मार्ग आहे. चहा चहा? पिऊन बघ. छान. आल्याचा तुकडा टाकलाय थोडासा, तुला आवडतो ना? मला ना तू 10वीच्या परीक्षेला बसली होतीस तेव्हाची आठवण झाली. त्यावेळी पण मी तुला असाच मध्यरात्री उठून चहा करून द्यायचो नाही? काय झालंय दादा? तुम्ही का रागावलात?
बाबा मी तुमच्याशी बोलतेय. नको बोलूस ना पोरी, नको बोलूस. माझं चित्त थाऱ्यावर नाहीये. उभ्या आयुष्यात एक किडा एक मुंगी सुद्धा मारली नाही का मी. पण आता असं वाटतं की सगळे संस्कार सगळी तत्व धाब्यावर बसवून माझ्या हातून एखादा गुन्हा घडणार आहे बघ. काय बोलतात तुम्ही बाबा? खरं तेच बोलतोय बेटा. विचार कर, एकेकाळी अत्यंत शांत असणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला रागीट आणि भडक डोक्याचा बनवणाऱ्या तुझ्या भावाच्या कर्तुतीचा विचार कर. एक एक कर्तुतीचा विचार कर. काय लिहून पाठवतोय तो शहाणा? घटस्फोटाची कागदपत्र पाठवली आहेत म्हणे, विद्याची सही घ्यायला म्हणून. वर लिहितोय आशीर्वाद द्यायचे नसतील तर कमीत कमी आमच्या भानगडीत पडू नका. काय डोकं फिरलंय का ह्याचं? का तिच्या मागे हात धुवून टाकलाय हा? विद्या वहिनीसारखी मुलगी त्याचा संसार सोन्यासारखा करेल. भिकेचे डोहाळे लागणे असं म्हणतात त्याला. सर्वनाशाची लक्षणं आहेत ही, सर्वनाशाची. पोटच्या पोराला शाप द्यायची वेळ आली आहे माझ्यावर. स्वतःच्या आईचा जीव घेऊन सुद्धा स्वस्थता नाही लाभली याला. आता त्या विद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून श्वास घेणारा हा राक्षस आहे, राक्षस. देवा परमेश्वरा रे, का असला मुलगा माझ्या पोटी जन्माला घातला? कुठल्या जन्माचं पाप आहे हे? विद्या, तुला या जगाचा एक नियम सांगतो. आपण जसं स्वतःला दाखवतो ना, त्यावरूनच जग आपल्याबद्दल मत निर्माण करत असतं. आता हे बघ, तू अशी गबाळ्यासारखी राहिलीस, अव्यवस्थित राहिलीस, तर जग म्हणणारच ना काय गबाळी मुलगी आहे म्हणून. पण हे बघ, तू जर का उत्तम नीटनेटके कपडे, स्वच्छ कपडे वापरलेस तर जगाला तुझ्या मानसिक अवस्थेची कशी कल्पना येणार? हा अगं, उगाच नाही म्हणत आदमी एक नूर कपडा 10 नूर. तेव्हा आधी तुझा ड्रेस कोड बदलायचा. छानपैकी पंजाबी ड्रेसेस घालायला सुरुवात कर आता. मला नाही जमणार भास्कर, मला नाही जमणार. मी करू शकत नाही, मी करू शकणार नाही. हे कसं होईल? ही सगळी वाक्य आता माझ्या डिक्शनरीत नाहीये. दॅट्स इट. करीन मी विचार. आणि मुख्य म्हणजे ही तुझी हेअरस्टाईल बदलायची आहे. हा, म्हणजे अगदी मॉडर्न हेअरस्टाईल नको, पण जी हेअरस्टाईल आजच्या काळातली वाटेल अशी हेअरस्टाईल करायची. ठीक आहे? चला. आणि आता उत्तम उत्तम पुस्तकं वाचायला सुरुवात करायची. आपल्याला इंग्लिश बोलता आलंच पाहिजे, हिंदी बोलता आलंच पाहिजे, कम्युनिकेशन साधता आलंच पाहिजे. वेळेवर धावून आला भास्कर बहिणीसाठी. बघता बघता विद्याच्या वागण्या बोलण्यात पण फरक पडायला लागलाय. उदास उदास राहणारी विद्या आता खुलायला लागली आहे. देवा, विद्याला मार्ग दाखव रे, यश दे. विद्याचा संसार सुखाचा होऊ दे.